नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सायटोक्रोम P450 हा जो काही एन्झाईम आहे तो बायोरेमेडिएशनमध्ये कसा रोल प्ले करत असतो, तसंच याचं एक डिटेल एक्झाम्पल किंवा बायोकेमिकल रिॲक्शनद्वारे हा जो सायटोक्रोम जो P450 हा जो एन्झाईम आहे बायोरेमेडिएशनमध्ये कोणकोणत्या स्पेसिस आहेत त्या या ज्या एन्झाईम आहे तो सिक्रेट करत असतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तसंच आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये दोन एन्झाईम डिस्कस केले आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बायोरेमेडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनची एक प्लेलिस्ट असेल, त्याच्यातून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम बायोरेमेडिएशन ही प्रोसेस आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करून किंवा जे काही मेनली मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते जे काही डिटॉक्सिफाय करण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंटला जे काही कंटामिनंट आहे त्याला डिटॉक्सिफाय करण्यासाठी किंवा डिग्रेड करण्यासाठी किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यासाठी काम करत असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही कंटामिनंट आहे त्यामध्ये पेट्रोल हायड्रोकार्बन आहे, तसंच पेस्टिसाईड असतात किंवा डायऑक्सिन असतील किंवा पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असतील किंवा पॉलिक्लोरिनेटेड जे काही बायोफिनॉल्स असतील, असे वेगवेगळे जे काही पोल्युटंट आहे किंवा कंटामिनंट आहे याचं पूर्ण एन्व्हायरमेंटल जे काही कंटामिनंट आहे त्याचं डिटॉक्सिफिकेशन केलं जातं, जेणेकरून ते एन्व्हायरमेंटमध्ये डिग्रेड होऊ शकेल आणि त्याचा वापर ॲज अ बायोमास वगैरे असेल किंवा त्याचा अजून काही जे काही पेस्टिसाईड जे काही असतील किंवा बायोगॅसमध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये आपण मिथेन वगैरे प्रोड्यूस करू शकतो. तसंच त्याच्यामध्ये आपल्याला बायोमाससुद्धा मिळतं. तर तसंच जे काही सॉईलमध्ये जे काही कंटामिनंट आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याला डिटॉक्सिफाय करून जी काही कंटॅमिनेटेड सॉईल आहे ती डिकंटॅमिनेट आपण करू शकतो आणि त्याचं सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन हे होत असतं पेस्टिसाईडचं किंवा वेगवेगळे जे कंटॅमिनेट आहे त्याचं. तर त्याच्यामध्ये हा जो काही सायटोक्रोम P450 हा जो एन्झाईम आहे तो बायोरेमेडिएशनमध्ये काय करतो, हा एक मोनोऑक्सिनेज एन्झाईम आहे. हा ऑक्सिजन आयटम इंट्रोड्यूस करतो हायड्रोफोबिक पोल्युटंटमध्ये आणि जेणेकरून हायड्रोफोबिक पोल्युटंटमध्ये जे ऑक्सिजन आहे तो आयटम इनकॉर्पोरेट किंवा इंट्रोड्यूस केल्यामुळे जे काही त्याची जी काही वॉटर सोल्युबिलिटीची जी ॲबिलिटी असते ती इन्क्रीज होते. तसंच जो काही मॉलिक्यूल असेल तो पोलरसुद्धा होतो आणि त्याची जी एन्झायमॅटिक डिग्रेडेशन जी काय आहे ते फर्दर आपण इझी होऊन जातं आणि त्याला आपण लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये किंवा बायोलॉजिकली इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्जन त्या कंटॅमिनेटचं करू शकतो. तर याच्यामध्ये मेनली जर आपण पाहिलं जे काही हायड्रोफोबिक पोल्युटंट आहे म्हणजे जे वॉटर हीटिंग जे काही पोल्युटंट असतात त्याला मोर सोल्युबल करण्याचं किंवा वॉटर सोल्युबलमध्ये घडवून आणण्याचं काम जो काही सायटोक्रोम P450 हा जो एन्झाईम आहे तो करत असतो. त्याच्यानंतर बायोकेमिकल रिॲक्शन जर विचार केला तर तुम्ही पाहू शकतात RH+O2 + NADPH + H+. ह्या रिॲक्शनच्या आधी आहे. नंतर मग कन्व्हर्जनमध्ये आपण पाहतो की ऑक्सिजन तिथे ॲड केला आहे ROH. त्याच्यानंतर जे काही O2 मॉलिक्युल तिथे 2 हायड्रोजन आयटम हे ॲड केलेले आहेत आणि एक ऑक्सिजन आयटम तिथून रिड्यूस केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो काही पुढे जे आपण पाहतो NADPH आणि H+ याच्यातून जे काही 2 जे हायड्रोकार्बन आहे किंवा जे हायड्रोजन आयटम आहे ते इकडे त्यांनी H2O ॲड केलेले. तर RH जो काही आहे तो पोल्युटंट आहे म्हणजे जे काही बेन्झीन असेल किंवा टोल्युइन असेल किंवा PH असेल आणि ROH हे हायड्रॉक्सिलेटेड प्रोडक्ट आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा इनकॉर्पोरेट केलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्यानंतर NADPH हा रिड्युसिंग एजंट आहे कारण की त्याच्यातून जे काही जे काही H जो मॉलिक्यूल आहे तो काढून घेतलेला आहे आणि O2 हा मोलेक्युलर ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतो. या रिॲक्शनमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे OH ग्रुप हा अटॅच केलेला आहे मॉलिक्युलमध्ये जेणेकरून जे काही ब्रेकडाऊन आहे ते इनिशिएट हे होऊ शकेल. ती बायोकेमिकल रिॲक्शन आपण पाहतो. तर हे जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे वेगवेगळे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम हे सायटोक्रोम P450 जो एन्झाईम आहे तो सिक्रेट वगैरे करत असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा जो काही सुडोमोनास पुटिडा हा जो काही आहे तो हायड्रोकार्बनला डिग्रेड करण्यासाठी किंवा जे काही बेन्झीन असतील, टोल्युइन असतील, झायलिन असतील अशा प्रकारे जे काही वेगवेगळे जे काही कंटॅमिनंट आहे त्याच्या डिग्रेडेशनसाठी जे सुडोमोनास पुटिडा हा जो स्पेसिस आहे स्पेशली सायटोक्रोम P450 हा एन्झाईम सिक्रेट करतो. तर जे काही दुसरं जो काही आहे स्पिंजिगोमस जे काही असतात ते पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक जे काही हायड्रोकार्बन आहे त्याच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात
जेणेकरून P450 हे जे काही एन्झाईम आहे तो कॅटलाइज करतो आणि तिथे हायड्रॉक्सिलेशन ही जी काही रिंग आहे ती कॅटलाइज करून तिथे हायड्रॉक्सिलेशन ही जी प्रोसेस आहे ती घडवून आणतो. तसंच बॅसिलस मेगाटेरियम हा जो काही स्पेसिस आहे तो मेनली जे काही बायोरेमिडिएशन ॲप्लिकेशन वगैरेमध्ये किंवा जे काही हायली ॲक्टिव्ह बॅक्टेरियल जे काही आहे P450 आपल्याला हा पाहायला मिळतो. जेणेकरून त्याच्यामध्ये CYP102A1 म्हणजे BM3 हा जो काही एन्झाईम आहे तो त्याच्यामध्ये कंटेन असतो. जेणेकरून जे काही हायली ॲक्टिव्ह बॅक्टेरियल कंटेन असलेला किंवा सिक्रेट करणारा हा जो एन्झाईम आपल्याला पाहायला मिळतो. जेणेकरून तो बायोरेमिडिएशन ॲप्लिकेशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये यूज केला जातो. तर अशा वेगवेगळे स्पेसिस आहेत की जेणेकरून जे काही सायटोक्रोम P450 हा जो एन्झाईम आहे ते सिक्रेट करत असतात, इंट्रोड्यूस करत असतात, जेणेकरून जे काही बायोडिग्रेडेशन आहे ते होऊ शकतं. तसंच एक्झाम्पल जर विचार केला तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं बेन्झोपायरेन हा जो काही आहे तो कार्सिनोजेनिक pH आढळतो. जेणेकरून तो सॉईलमध्ये आपल्याला आढळतो. म्हणजे पोल्युटेड जे काही सॉईल आहे त्याच्यात मेनली आपल्याला पाहायला मिळतो. तर याचा आपण हायड्रॉक्सिलेटेड जी काही प्रोसेस आहे म्हणजे याच्यामध्ये कॅटलाइज होते रिॲक्शन आणि जेणेकरून हायड्रॉक्सिलेटेड जे काही इंटरमिडिएट आहे ते याच्यामध्ये प्रोड्यूस झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा इंटरमिडिएट ज्यावेळेस प्रोड्यूस होतो आणि नंतर मग तो इंटरमिडिएट डिऑक्सिनेस किंवा हायड्रोलेसेस याचे जे काही वेगवेगळे जे एन्झाईम आहे त्याला पुढे जाऊन ब्रेकडाऊन करण्याचं किंवा ब्रोकन डाऊन करण्याचं काम करतात. सिग्निफिकन्स जर विचार केला तर जे काही ब्रेकडाऊन आहे किंवा पोल्युटंट आहे, नॉन पोलर जे काही पोल्युटंट आहे त्याला इनिशिएट करण्यासाठी किंवा ब्रेकडाऊन करण्यासाठी हे जे काही सायटोक्रोम P450 हा जो एन्झाईम आहे तो काम करत असतो. तसंच टॉक्सिक कंपाऊंडचा लेट टॉक्सिकमध्ये किंवा बायोडिग्रेडेबल प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम तो करत असतो. तसंच जी काही हायड्रोफोबिक कंटॅमिनंट आहे त्याची बायोअबिलिटी जी काही एनहान्समेंट करण्यासाठी म्हणजे वॉटर सोल्युबल त्याला घडवून आणण्यासाठी काम करतात. तसंच जे काही एरोबिक आणि अनएरोबिक एन्व्हायरमेंटमध्ये दोघंही एन्व्हायरमेंटमध्ये हा जो काही सायटोक्रोम P450 हा एन्झाईम सिक्रेट असतो. पण जे काही इंजिनियर स्ट्रेन म्हणजे ज्याच्यामध्ये जर डेव्हलपमेंट घडून आणले असेल त्या स्ट्रेनमध्येच त्यावेळेस जो एन्झाईम आहे तो अनएरोबिकली सुद्धा P450 हा जो एन्झाईम आहे तो सिक्रेट हा करू शकतो. तर बायोरेमिडिएशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये हा जो एन्झाईम आहे तो काम करत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण P450 हा जो एन्झाईम आहे त्याचा रोल डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.